अमरावती शहरातील अकोली अंडरपासमध्ये वारंवार पाणी साचणे, साईनगर परिसरातील स्वच्छता आणि नाल्यांच्या समस्याबाबत आज महानगरपालिकेत महत्त्वाचा आढावा बैठक पार पडली। महापौर श्रीचंद तेजवानी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत आमदार प्रवीण पोटे पाटील यांनी अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले। अमरावती शहरात सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर अकोली अंडरपास आणि साईनगर परिसरातील विविध नागरी समस्यांवर आज महानगरपालिकेत महत्त्वाचा आढावा बैठक आयोजित करण्यात आली। महापौर श्रीचंद तेजवानी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत आमदार प्रवीण पोटे पाटील यांनी अकोली अंडरपासमध्ये वारंवार पाणी साचण्याच्या समस्येचा सविस्तर आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले। अंडरपासमध्ये पाणी साचल्यामुळे वाहतुकीवर परिणाम होत असून नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो। यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी जलनिस्सारण व्यवस्था मजबूत करणे, ड्रेनेजची क्षमता वाढविणे, पंपिंग व्यवस्था नियमित कार्यरत ठेवणे आणि सर्व विभागांमध्ये समन्वय राखण्यावर बैठकीत भर देण्यात आला। यावेळी साईनगर परिसरातील स्वच्छता, नाल्याची साफसफाई, साचलेला गाळ, कचरा उचलण्याची व्यवस्था तसेच पावसाळ्यात साथीचे आजार रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबतही सविस्तर चर्चा झाली। नाल्यांमधील अडथळे तातडीने दूर करून पावसाच्या पाण्याचा निचरा सुरळीत ठेवण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचे निर्देशही देण्यात आले। महापौर श्रीचंद तेजवानी यांनी नागरिकांच्या तक्रारीवर तातडीने कारवाई करण्याचे आवाहन केले, तर महानगरपालिका आयुक्त डॉक्टर मंगेश गोंदावले यांनी शहरातील संवेदनशील भागांमध्ये सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली। बैठकीच्या शेवटी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करत पावसाळ्यातील समस्या तातडीने सोडवाव्यात आणि नागरिकांना दिलासा मिळेल अशा पद्धतीने कामे पूर्ण करावीत असे निर्देश देण्यात आले। खंडार वासनकर है, इन लोगों से बात कर रहे हो, इसका जवाब नहीं दे पा रहे हो। बोलते काम कंप्लीट है, उनको पता है काम कंप्लीट किस चीज का है। वहाँ पे करीब करीब काफी लोगों ने कंप्लेंट की हुई है कि वहाँ पे जाने लायक भी रास्ता नहीं है, अंडुलेशंस है। कैसे कॉन्क्रीटिंग किया उसके अंदर में आप लोगों ने? मुझे एक बताइए, आपकी हमारे गवर्नमेंट ऑफ इंडिया का उसके अंदर नाम खराब हो रहा है। आप लोग ऑफिसर्स है, आप लोगों की जवाबदारी है कि काम अच्छा करके ले हुए करके। कोई भी आके हमारे पास में कोई भी आएगा आपको बोलेगा खोल दो उसको, तो खोल देंगे? ऐसे चलेगा क्या? ये सिस्टम नहीं है। आप लोगों ने सिस्टम कोलैप्स करने की कोशिश कर रहे हैं। हम कल्चर के हम रेलवे मिनिस्टर से बात करेंगे इस विषय में। हर जगह ये प्रॉब्लम आ रही है। आप बताते हैं कि ग्राउंडिंग किया। मुझे एक बताइए, कोई भी काम अपन जब करते हैं तो कंक्रीट का जो वॉल बनाते हैं उसको अपन ग्राउंडिंग करते पहले, उसके बाद में मुझे एक बताइए, पानी आएगा, पानी अंदर आएगा, फिर आप ग्राउंडिंग करेंगे क्या? ये क्या वैसी सिस्टम है? ये मैप जो बता रहा, तुम्ही राणे साहेब पहा, सेक्शन इंजिनियर आहे तुम्ही, तुम्हाला कळलं पाहिजे हे की असा डिझाईन असते याचं। तुम्ही आपण याच्यामध्ये इंजिनियर आहे, मी नॉन टेक्निकल माणूस आहे, खूप हजारो कामं केली आम्ही लोकांनी। हे सिस्टीम आहे की ड्रेन मध्ये जेव्हा आपण अंडरपासला उतरतो तेव्हा आपण तिथे हे करतो, इथे लोकांना ते हे टाकतो आणि त्यातून ते पाणी आतमध्ये जाणार, पाणी बाहेर निघून जाते। आतमध्ये गेल्यानंतर जैसा राउंड मारते उस टाइम में इधर से आने वाला, दोनों तरफ से आने वाले जो लोग हैं वो टक्कर नहीं होने चाहिए, उसके लिए उसको मिरर लगाते हैं अपन कि ताकि उसमें टक्कर नहीं होए। और सेंसर फॉर्म डालते कि जबकि ज्यादा पानी आता तो सेंसर फॉर्म पानी फेंक देता। अच्छा, उसके बाद में भी वो जो अंदर पास रहता है उसके अंदर अपन क्या करते हैं, पहले नीचे में एक टैंक बनाते, वो पानी जितना है टैंक कलेक्शन टैंक बनाते उसमें। ये अंडरपास का ये सिस्टम है, कोई भी कुछ भी कर लेगा तो हम मान लेंगे क्या? ऐसा नहीं होता है। अकोली अंडरपास आणि साईनगर परिसरातील समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे। आता या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी कितपत प्रभावीपणे होते याकडे आता शहरवासियांचे लक्ष लागले आहे। पाहत रहा सिटी न्यूज।